नमस्कार. ज्वरचिकित्सा अभ्यास तो आहोत आपण 159व्या सूत्रापर्यंत मागच्या वेळी पाहिलं होतं. आज 160व्या सूत्राला सुरुवात करूयात. सगळ्यांनी चरक संहितेची सटीक प्रत जवळ ठेवावी. सुरू करूयात आपण. पान नंबर 411 160वं सूत्र. पाचनम शमनीयं वा कषायं पाययेत् भिषक ज्वरितं षडहे अतिते लघ्वन्न प्रतिभोजितम्. ज्वरिताला 6 दिवसानंतर षडहे अतिते 6 दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रतिभोजन ज्वर आणि दोषाच्या विपरीत लघु अन्नाचे भोजन दिल्यानंतर पाचन किंवा शमन कषाय द्यावे. आता इथे अपक्व दोषांसाठी पाचन आणि निराम दोषांमध्ये शमन असं कषाय पण द्यावं. पुढेच त्याच्याच पुढे म्हटलंय की स्तभ्यन्ते न विपच्यन्ते कुर्वन्ति विषमज्वरम दोषः बद्धाः कषायेण संभित्वात् तरुणे ज्वरे न तु कल्पनमुद्दिश्य कषायः प्रतिषिध्यते यः कषाय कषायस्यात् स वर्जस् तरुणे ज्वरे. आता पहिल्या सूत्रामध्ये 6 दिवसानंतर प्रतिभोजन दिल्यानंतर पाचन आणि शमन कषाय द्यायला सांगितले. म्हणजे षडहे अतिते असं म्हटलंय, म्हणजे 6 दिवसानंतर 7वा दिवस लघु भोजन आणि 8व्या दिवशी कषाय पान सुरू करावं. तरुण ज्वरामध्ये कषाय दिल्यास दोष स्तब्ध होतात. स्तभ्यन्ते न विपच्यन्ते त्यांचं पाचन होत नाही. कषाय प्रयोगामुळे हे बद्ध झालेल्या दोषांना स्तंभन दिल्यामुळे ते विषमज्वर निर्माण करतात. कुर्वन्ति विषमज्वर. पुढे म्हटले न तू कल्पनमुद्दिश्य कषाय हा प्रतिषिध्यते. इथे कल्पना म्हणून कषाय कल्पनेचा निषेध नाहीये, तर या कषाय कषायस्या सवर्जस तरुणे ज्वरे. जो कषाय किंवा काढा हा कषाय रसाचा असेल तो तरुण ज्वरामध्ये वर्ज आहे. ह्याच्यामध्ये आता अर्थ तसा स्पष्ट आहे. पाचनम शमनीयम वा कषायम. पाचन आणि शमन हे दोन्हीही लंघन जातकुळीतला उपक्रम आहे हा. त्यामुळं थोडक्यात लंघनाचाच उपक्रम पुढे चालू ठेवायचा. आणि हा कषाय देण्याचा साधारणतः उद्देश असा आहे की जर का 6 दिवसानंतरही ज्वर शिल्लक राहिला तर अशा वेळेस तो द्यावा. ह्याच्याबद्दलचा एक विचार खाली इथे रेफरन्स दिलेला आहे. सुश्रुत उत्तर तंत्र 39वा अध्याय 110 ते 113 श्लोक बघावेत. तर त्याच्यामध्ये असं आहे की बहुदोषस्य हे कोणाला द्यायला लागतात कषाय, ह्याच्याबद्दलचं एक छोटं एक्सप्लेनेशन त्याने तिथं दिलेलं आहे. ते मला महत्वाचं वाटतं. आणि ते जर का तसं दिसत असेल तर सध्या व्यवहारामध्ये पहिल्या दिवसापासून कषाय दिला जातो, तर तो का दिला जातो ह्याचं उत्तर या श्लोकामध्ये सापडतं. बहुदोषस्य मंदाग्नेः सप्तरात्रात् परे ज्वरे लंघनान्ते यवागुभिः यदा दोषो न पच्यते. 7 दिवसानंतर सुद्धा बहुदोष असल्यामुळं किंवा मंदाग्नी असल्यामुळं जर का दोषांचं पचन झालं नाही, यवागू देऊन सुद्धा किंवा लंघन करून सुद्धा जर का पचन झालं नाही, तर अशा वेळेस कषायाचा वापर करावा. ते कशा पद्धतीचे कषाय असावेत, तर इथं दिलेल्या त्यांनी फक्त 2च पद्धत दिलेल्या आहेत, पाचनम किंवा शमनीयम. सुश्रुताने ते थोडंसं अजून एलॅबोरेट केलेलं आहे. तदा तम मुखवैरस्य नाशनैः तृष्णानाशनैः अरोचकनाशनैः कषायैः पाचनैः कषायैः हृद्यैः कषायैः ज्वरग्नैः कषायैः समुपाचय. एवढे त्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेड्स एक्सप्लेन केलेले आहेत. या सगळ्या व्यवहारात उपयोगी पडतात. ह्या उपर जाऊन त्यांनी जी दिलेली पुढची मदत आहे ती तर खूपच चांगली आहे. पवनज्वरे पंचमूली कषायम पाचनम, म्हणजे बृहत पंचमुलाचा कषाय वापरणं. तसं पैत्तिके मुस्त कटुक इंद्रयवैः कृतम सक्षौद्रम कषाय असा उल्लेख आहे. आणि कफजार्थ पिप्पल्यादी कषायम परिपाचनम अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी जी दिलेली चिकित्सा आहे ही खूपच महत्वाची राहते. टीकेमध्ये त्यांनी अजून थोडासा एक भाग दिलेला आहे की जर का कफ वाताचा असेल तर बृहत पंचमुलाचा कषाय वापरावा.
आणि पित्त अनुबंधी पित्त वात असा जर का असेल तर रस्वपंचमूलाचा कषाय वापरावा. याखेरीज जर का संसृष्ट असतील तर हे बाकीचे सर्व जे कषाय आहेत त्यांचं वेगवेगळं मिश्रण करून आपण वापरावं. तर हे कषायाचं इलॅबोरेशन एक महत्वाचं वाटतं. जेव्हा विशेष करून बहुदोषाची खात्री असेल तेव्हा कषायाचा वापर व्यवहारतः लवकर करता येतो आणि त्याने फायदाही मिळतो, लक्षणं लवकर कमी होतात आणि ज्वर लवकर जातो. आता पुढचा मुद्दा जो या श्लोकांमध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये कषायः कषायः स्यात्, कषाय रसाचा कषाय वापरू नये, विशेष करून तरुण ज्वरामध्ये. कारण जेव्हा परत एकदा मागे बऱ्याच वेळा आपण हे बोललेलो आहोत की स्रोतसांचा अवरोध आहे अशी संप्राप्ती ही ज्वराची आहे, त्यामुळं स्वेदही नीट येत नसतो. त्यामुळे कषाय जर का रसाचा वापर झाला ह्याच्यामध्ये तर स्रोतसांचा अवरोध वाढतो आणि त्याने ज्वराची वृद्धीच होते. त्यामुळे कषाय रसाचा निश्चित वापर करू नये, अशा पद्धतीचा हा उल्लेख आहे. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊयात लगेच. पुढे म्हटले युषैः अम्लैः अनम्लैर्वा जांगलैर्वा रसैर्हितैः दशाहम यावदश्नीयात् लघ्वन्नं ज्वरशान्तैः. यवागुपानानंतर भोजनकाल उपस्थित झाल्यानंतर 10 दिवस आम्ल किंवा अनम्ल युषा बरोबर किंवा हितकर अशा जांगल मांसरसा बरोबर लघु अन्न ज्वरशांतीसाठी द्यावं. लघु अन्न ज्वरशांतीसाठी द्यावं. युषैः अम्लैः अनम्लैर्वा किंवा जांगलैर्वा रसैः. युष वर्ग हा घृतान्नाचा जो वर्ग आहे तो शिंबी धान्यापासून तयार केला जाणारा असा मूळ द्रव्य जे आहे ते वृक्ष साधारणतः जातीचं अशा पद्धतीचं आहे. त्यामुळं अम्ल अनम्ल आपण जे आमटी करतो आणि वरण करतो ह्याच्यामधला जो फरक येतो हा युष अम्ल, आंबटण घातलेलं असं युष आणि आमटण न घातलेलं असं युष, अशा पद्धतीचा एक विचार. त्याचाच परत ते लागू पडतं जांगलाला सुद्धा. जांगल रस हा सुद्धा पुरा लघु असलेला अशा पद्धतीचा. ह्याचा वापर करत असताना सुश्रुतांनी त्याच्याबद्दल जे तर्पणाचं जे सगळं चरकानी अगोदर आपण जे वाचलं होतं त्याचा उल्लेख सुश्रुतामध्ये इथे सापडतो. कफपित्त परितस्य, कफपित्ताने आधिक्य असताना ग्रीष्म ऋतूमध्ये असृक पित्तीनः म्हणजे ज्या ठिकाणी रक्त हा एक प्रमुख दृश्य म्हणून इन्व्हॉल्व आहे अशी संप्राप्ती, रक्तदृष्टीचा आणि एक तीक्ष्ण गुणांनी युक्त असलेल्या अशा पद्धतीचा ज्यांचा हेतू सेवन आहे, मद्य नित्यस्य न हिता यवागुः तमुपाचरे, त्यांना काय करावं तर युषै अम्लैरनम्लैर्वा जांगलैर्वा रसैहितः, अशा पद्धतीने हा श्लोक त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला. आता चरकाच्या दुसऱ्या ओळीचा जो त्यातला भाग आहे दशाहम यावत अश्नीयात लघ्वन्नम ज्वरशांतये. दशाहम ही व्याख्या भिन्न भिन्न येते, रुग्णांमध्ये बदलत राहते. ह्याच्यामध्ये ज्वराची जर का पूर्णतः संप्राप्ती असेल, स्वतंत्र असेल तर 10 दिवस असा नक्की विचार केला जावा. कधी बहु कारण नसतात, अल्पदोषच असतात, अल्पच हेतू असतो, तात्कालिक कारणाने आलेला ज्वर असतो, त्याला 10 दिवसांचं लंघन करायला लागेल किंवा लघु अन्न सेवन करायला लागेल अशी परिस्थिती नसते. बालक रुग्ण आहे, तरुण रुग्ण आहे, ज्यांचा अग्नी लवकर प्रदीप्त होऊ शकतो, ह्यांच्यासाठी 10 दिवस हे प्रत्येक वेळेस 10च असावेत असं नसतं. लघु अन्न हे अग्निबल देण्यासाठी म्हणून जे मागचा आपण लंघनाचा जो आपण बघितला होता की बलाची पुन्हा स्थापना करणं, अग्नीची पुन्हा स्थापना करणं, त्याच्यामध्ये सुद्धा एक सुश्रुताने दिलेला रेफरन्स मी बघतो, लगेच सापडला तर तुम्हाला मी सांगतो इथे. त्यांनी विमार्गग दोष आणि विमार्गग अग्नी असा शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे. इथं लगेच मला सापडत नाही तो, पण विमार्गग दोष आणि विमार्गग अग्नी ह्यांची पुनःस्थापना करणं आणि बल राखणं हे लंघनाचा मूळ उद्देश असतो. त्यामुळे तो साध्य करण्यासाठी लघुअन्नाचा वापर करणं. लघु अन्न म्हणजे काय ही सुद्धा व्याख्या रुग्णाची वेगळी असते. शास्त्राला धरून व्याख्येमध्ये असलेले जे लघु अन्न आहे
रुग्णाच्या दृष्टीने नारळ पाणी हे लघु अन्न आहे. रुग्णाच्या दृष्टीने फळांचा रस हे लघु अन्न आहे. काकडी, सॅलड खाणं हे लघु अन्न आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच हॉस्पिटलच्या बाहेर फळांचे गाडे आणि शहाळे नक्की सापडतात. पण आयुर्वेदाच्या व्याख्येमध्ये आमनारिकेलोदक हे लघु नाही आहे. त्यामुळे तसाच फलाहार सुद्धा लघु नाही. त्यामुळे त्याला त्याच्या अग्नीला जे निश्चित लघु म्हणून उपयोगी असेल असे आहार लिहून द्यावेत, म्हणजे त्याच्याकडनं अपथ्य होत नाही. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. आणि हे लघु अन्न कुठपर्यंत घ्यावं याचं जसं संसर्जन क्रमामध्ये सांगितलेलं आहे की स्थिर हा सर्व पचहा असं अग्नी होईपर्यंत ते द्यावं. यथा अणु अग्नी तृणगोमयाद्येहि संदुक्षमाणो भवति क्रमेण महान स्थिर हा सर्व पचस्तथैव शुद्धस्य पेयादिभिरंतरग्नी. तर तो महान स्थिर आणि सर्व पच, तुम्ही काही खाल्लं तरी पचवू शकेल इतका अग्नी स्थिर आणि महान झाला होईपर्यंत तुम्ही ह्या क्रमाने अन्नाचं सेवन करायचं. म्हणतो ते इथे हा पेयादिभिही असं म्हणून पेया विलेपी वरच्या ग्रेडचे अन्न तिथे खावं असा उल्लेख आहे. पुढे जाऊयात आपण. 164व सूत्र, पान नंबर 413. अत ऊर्ध्वं कफे मंदे वातपित्तोत्तरेज्वरे परिपक्वेषु दोषेषु सर्पिष्पानं यथा अमृतम्. घृतपानाचं, ज्वरामध्ये घृतपानाची अवस्था किंवा घृतपानाचं इंडिकेशन आलेलं आहे आणि पुढे खालच्या सूत्रात कॉन्ट्रा इंडिकेशन पण देतात. तर इथे म्हटलंय की कफ मंद झाल्यानंतर, यापुढे कफ मंद झाल्यावरती वातपित्त प्रधान दोष असताना किंवा वातपित्त प्रधान ज्वरामध्ये दोष पक्व झाल्यानंतर, दोष परिपक्व झाल्यानंतर, आता इथे 10 दिवसानंतर, कारण इथे निर्दशाहम अपि असं खालचं सूत्र आलंय आणि वरती 10 दिवस ते युषपान करायला सांगितलंय म्हणून, तर 10 दिवसानंतर घृतपान द्यावं. आता हे घृतपान दोषानुसार औषधांनी सिद्ध केलेल्या घृताचं द्यावं किंवा घृतपान द्यावं. हे घृत यथा अमृतम, अमृता समान लाभदायी होतं. जरक चिकित्सा 30 मध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्वरे पेया कषायाश्च क्षीरम सर्पिहि विरेचनम षडहे देयम वीक्ष दोष बलाबले असं सूत्र आलंय. म्हणजे पेया, कषाय, क्षीर, सर्पी आणि विरेचन हे 6 दिवसांनी द्यायला सांगितले. पण ते दोषांचं बल अबल पाहून जर अगदी ह्या सिक्वेन्सचा विचार केला, 6 दिवस एका चिकित्सेची स्टेज जर बघितली आपण, तर साधारणपणे 28व्या दिवशी घृतपानाचा काळ येतो. पण या सूत्रात बघितलं तर 10 दिवस पर्यंत द्यायला 10 दिवसांनी घृतपान द्यायला सांगितलंय. आणि पुढच्याच सूत्रामध्ये म्हटलंय, इथे कॉन्ट्रा इंडिकेशन दिलेत की कुणाला तूप देऊ नये किंवा घृतपान देऊ नये. तर निर्दशाहम अपि ज्ञात्वा कपोत्तरम अलंघितम न सर्पी पायेद वैद्यः कषायेस्तम उपाचरे. तर 10 दिवसानंतरही जर ज्वरामध्ये कपोत्तर अवस्था असेल, लंघनाची सगळी लक्षणं उत्पन्न झालेली नसतील, तर या अवस्थेत घृतपान देऊ नये. तर तिथे कषायही तम उपाचरे, तिथे कषाय देऊन चिकित्सा करावी. यावत लघुत्वात अशनम दद्यात मांसरसेनच बलम हि अलम निग्रहाय दोषाणाम बलकृच्यत. जोपर्यंत लंघनाची लक्षणं उत्पन्न होत नाही तोपर्यंत जांगल मांसरसाबरोबर लघु अन्न द्यावं. त्यामुळे शरीर बल वाढतं किंवा मांसरसासह केलेलं भोजन बलदायी होतं आणि हे बलच दोषांना कमी करण्यास अलम पुरेसं आहे. घृताचा वापर ज्वरामध्ये हा निश्चित व्यवस्थित अवस्था निदान असतानाच करता येतं. त्यामुळं जो पुढचा दिलेला जो भाग आहे, न सर्पिहि पायेत वैद्यः कोणाला, तर कफोत्तरम अलंघितम, ज्याची अग्नीची पुनःस्थापना झालेली नाहीये आणि गौरव अजूनही
उदरामध्ये आहे, कफोत्तरत्वच आहे, अशांना निश्चित सर्पी वापरायचा नाही. हा नक्की खूप महत्वाचा भाग. त्यामुळं सुश्रुताने वापरलेला जो शब्द आहे त्यातला म्हणजे कफोत्तरत्व असताना द्यायचं नाही आणि कफमंद असताना द्यायचं. कफमंद हे त्यांनी सशेष सदोष सरुक्षस्य सशेष दोष वृक्षस्य अशा पद्धतीने एक शब्द जो वापरलेला आहे तो त्यामधनं कळणार आहे. हेतू कसा आहे, वृक्षत्वा किती आहे आणि वातपित्तोत्तरत्व ज्वरामध्ये आहे, ही गोष्ट सगळं त्यामध्ये लक्षात घेऊन आणि हे सशेष दोष कसे आहेत तर परिपक्व दोष आहेत. सामदोष असताना सर्पिष्पान करायचं नाहीये. त्याची कशी लक्षणं आहेत ती लक्षणं मागे सगळी आपण बघितलेली आहेत. त्यामुळे परिपक्व दोष ही एक इंडिकेशन आहे, वातपित्तोत्तरत्व हे दुसरं इंडिकेशन आहे आणि कफमंदत्व हे तिसरं इंडिकेशन आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करूनच सर्पिष्पान द्यायचं आहे. आता सर्पिष्पान कसं द्यायचं ह्याच्याबद्दलचं परत एक मार्गदर्शन इथे ग्रंथांमध्ये, हे घृतपान कसं करावं, सकाळी उठल्यानंतर तूप द्यावं का, अनुपान म्हणून तूप द्यावं का, काय प्रमाणामध्ये तूप द्यावं, अशा पद्धतीचा उल्लेख ग्रंथांमध्ये स्पष्ट केलेला नाही. या ठिकाणी युक्तीचा वापर करावा असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळं औषधाला अनुपान म्हणून घृत देणं हा सुद्धा एक नक्की चांगला मार्ग राहू शकतो, किंवा आहारामधनं घृताचं प्रमाण सुरू करणं किंवा वाढवणं हा सुद्धा एक चांगला भाग राहू शकतो. सिद्ध घृत द्यावं, फक्त शुद्ध घृत द्यावं, ह्या सगळ्या गोष्टी परत सापेक्ष आहेत आणि त्या रुग्णानुसार ह्याच्यामध्ये बदल करून घ्यावा. रुग्ण काही आहारामध्ये घृत नच घेणारे आहेत, त्यांना सरळ सिद्ध घृत द्यावं आणि त्यांना आहाराचा अनुपान म्हणून दिला असता तो घृत जायला लागतं. त्यामुळे या ठिकाणी वापरण्याचा आणि ऍड्रेस करण्याचा जो महत्वाचा भाग आहे तो वृक्ष गुण आणि वृक्ष उष्ण असलेल्या वातपित्ताच्या कॉम्बिनेशनला व्यवस्थित जो उपक्रमित करू शकेल अशा पद्धतीने घृत वापरायचं आहे. त्यामुळे यष्टी घृत, तिक्तक घृत, पंचतिक्तक घृत अशा गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जावा. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढे 167व सूत्र. दाहतृष्णा परितस्य वातपित्तोत्तरं ज्वरं बद्ध प्रच्युत दोषं वा निरामं पयसा जयेत्. दाह तृष्णा पीडित वातपित्त ज्वरामध्ये बद्ध प्रच्युत दोषं वा, दोष बद्ध असोत किंवा सुटलेले असोत, प्रच्युत असोत, ज्वर निराम झाल्यानंतर पयाचा म्हणजे दुधाचा प्रयोग करावा. आता इथे दूध स्वभावतः विबंधक आहे, विबंधक न आहे, मलसारक आहे आणि त्याचं असं वैशिष्ट्य दुधाचं की ते 1-2 वेळा दोषांना बाहेर काढतं, प्रवर्तन करतं आणि त्याचं मग निर्हरण बंद करतं. त्याच्याबद्दल असं म्हटलंय की पुरुषे ग्रथिते पथ्यम वातपित्त विकारिणाम अतिसारे ज्वरे दाहे श्वयथौच विधीयते. म्हणजे पुरुषे ग्रथिते पथ्यम आहे, पुरुष ग्रथित असताना पण पथ्यकर आहे आणि अतिसारे ज्वरे दाहे श्वयथौच विधी, अतिसारामध्ये सुद्धा देण्याजोग आहे. त्यामुळे त्याचे असे दोन्ही आहेत. आणि चक्रपाणीचे टीकेमध्ये बद्ध दोषे गव्यम क्षीरम सरत्वात देयम आणि प्रच्युते तू संग्राहित्वात छागम देयम असं म्हटलंय. म्हणजे ज्वरामध्ये जेव्हा दाह आणि तृष्णा ही लक्षणं उपस्थित असतील, वातपित्तज ज्वर असेल आणि निराम असेल तर दुधाचा प्रयोग करावा, दोष बद्ध असोत किंवा प्रच्युत असो. बद्ध दोष असतील तर गोदुग्ध द्यावं कारण ते सरळ आहे आणि प्रच्युत दोष असतील तर छागदुग्ध द्यावं कारण ते संग्राही आहे, असं त्याने टीकेत स्पष्ट केलं. आणि आणखीन वातपित्तोत्तर ज्वर आहे, त्यामुळे तुम्ही वातपित्तज्ञ औषधांनी सिद्ध करून पण इथे क्षीरपाक देऊ शकता. क्षीरावस्था घृतावस्था जवळजवळच्या आहेत. त्याच्यामधला दाह तृष्णा परितस्य हा एक खूप मोठा असं इंडिकेशन येतं की ज्या ठिकाणी क्षीराचा विचार नक्की करता आला पाहिजे. घृत हे शीत जरी असलं तरी सुद्धा तृष्णेने जो पीडित आहे, पिपासार्थ आणि अभ्यंतर दाह किंवा बाह्य दाह वारंवार जाणवतो आहे, ह्याला त्वरित कमी करणारा हा नक्कीच क्षीर आहे. तो गृहणापेक्षा
पयस हा संतर्पण जातीचा जास्त जातो. वृत्तापेक्षा जास्त त्याला संतर्पण व्हॅल्यू जास्त आहे. त्यामुळं त्या ठिकाणी दोन्ही मधला फरक समजण्याचा भाग नक्की असाच आहे की 10 तृष्णा परीत असते. 10 तृष्णा परीत असते असेल आणि जर का बाकीचे सर्व कंडिशन परत तसाच वातपित्तोत्तरत्व आहे आणि दोष हे पक्व होऊन एकतर बद्ध आहेत किंवा बाहेर जात आहेत. पण दोषांचा निरामत्व सुद्धा या ठिकाणी परत या ठिकाणी सुद्धा सांगितलेला आहे. त्यामुळं घृतावस्था पयसावस्था ह्याच्यामधली खरा डिमार्केशन जो आहे क्षीरावस्था हा 10 तृष्णा परितस्ते हा प्रामुख्याने येणार आहे. दोन्ही ठिकाणी कृश रुग्ण आहे, दोन्ही ठिकाणी शेष दोष आहेत, दोन्ही ठिकाणी वातपित्तोत्तरत्व आहे आणि निरामता. पुढे जाऊयात. पुढे क्रियाभिः आभिः प्रशमं न प्रयाति यदा ज्वरः अक्षीण बलमांसाग्ने हे शमयेत्तम विरेचनैः. आता या सूत्रामध्ये विरेचनाची अवस्था ज्वरामध्ये केव्हा येते असं सांगितलंय. आपण आधी बघितलं की म्हणजे वमनाची अवस्था कधी येते ते सुरुवातीलाच सांगितलंय की कफप्रधानान उत्क्लिष्टान दोषान आमाशय स्थितान. आता विरेचनाची अवस्था इथे सांगतात की क्रियाभिः आभिः प्रशमं न प्रयाति यदा ज्वरः. या सगळ्या चिकित्साने जर ज्वराचं शमन झालं नाही आणि जर तुमचा रुग्ण अक्षीण बल मांसाग्नी असेल, अक्षीण बल, अक्षीण मांस आणि अक्षीण अग्नी असेल तर त्याला शमयेत्तम विरेचनही, तर त्याला विरेचन देऊन त्या ज्वराचं शमन करावं. आता काही जणांच्या मते इथे विरेचनही असं बहुवचन आल्यामुळे इथे वमन विरेचन असं घ्यावं, म्हणजे शोधनही शमन करावं त्याचं, असं काही जणांचं म्हणणं आहे बहुवचन आल्यामुळे. पण आता ही स्पेसिफिक अवस्था आहे की विरेचन केव्हा द्यावं. तर या सगळ्या चिकित्सांनी जर बरं वाटत नसेल आणि रुग्ण तुमचा बलवान असेल, त्याला त्याच्या बल मांस किंवा अग्नीला क्षीणत्व आलेलं नसेल तर तिथे विरेचन द्यावं. शेष दोष जेव्हा आहेत तेव्हा त्यांना बाहेर काढून टाकणं आणि बाहेर शोधन करायला जात असताना निश्चितच बल, मांस आणि अग्नी यांचं बल चांगलं पाहिजे, एकूण बल चांगलं पाहिजे. मांस जरा उपचय चांगला हवा आणि अग्नीचं बल चांगलं हवं. अशा वेळेस विरेचन हा उपक्रम करायचा. विरेचन हा उपक्रम करत असताना जेव्हा शोधन म्हणून आपण एक तीव्रता जी पकडत असतो तशा पद्धतीची तीव्रता या ठिकाणी घ्यायची नाहीये. या ठिकाणी आपल्याला बाहेर जाऊ शकतील अशा पद्धतीची जी दोषांची अवस्था आहे आलेली त्यांना फक्त बाहेर ढकलणं अशा पद्धतीचा उपक्रम करायचा असतो. त्यामुळे विरेचनही असं करून भिन्न भिन्न पद्धतीने हे दोषांचं रेचन घडवून आणता येतं आपल्याला. जसं मागच्या उपक्रमामध्ये आपण बघितलं की दूध दिला असता सुद्धा रेचन होतं, निशोत्तर सिद्ध दूध दिलं असेल रेचन होतं, आरगवधाचा मगजाचा कोळ वापरून विरेचन घडवून आणता येतं, लक्ष्मीनारायणासारखा कल्प वापरून सुद्धा रेचन घडवून आणता येतं, मनुका जरा जास्त प्रमाणामध्ये देऊन किंवा मनुक्यांचं पाणी देऊन विरेचन घडवून आणता येतं, महामृत्युंजयासारखा कल्प वापरून सुद्धा रेचन घडवून आणता येतं. त्यामुळं अशा पद्धतीने युक्तिपूर्वक रेचन घडवून आणणं आणि बऱ्यापैकी जर का बद्ध दोष असतील तर मग आरगवत कपिला किंवा अशा पद्धतीने थोडेसे वेगळ्या कल्पांकडे जाणं, त्रिफळ्याचा काढा वापरणं, ह्या दोषानुसार त्याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त आपल्याला कल्प वापरता येतात. तर विरेचन ही भिन्न भिन्न पद्धतीने आपल्याला हा विरेचनाचा वापर करायला लागतो. जसा विरेचन उपक्रम म्हणून आपण पंचकर्मात करतो तशा पद्धतीचं हे विरेचन नाहीये. हा विरेचन हा भिन्न भिन्न पद्धतीने आपण युक्तिपूर्वक दोषांना बाहेर काढणं हा त्यातला असलेला मार्ग आहे. त्यामुळे भिन्न भिन्न सर्व उपक्रमांच्या विचाराने भिन्न भिन्न युक्तीने हा विरेचन घडवून आणावं असं या ठिकाणी अपेक्षित असलेला भाग. पुढे जाऊया. पुढे लगेच विरेचन कुठे द्यायचं नाही ते पुढच्या सूत्रात सांगतात. ज्वरक्षणस्य न हितम वमनम न विरेचनम कामम तु पयसा तस्य निरुहैर्वा हरेन्मला. ज्वरक्षीणाला न हितम वमनम न विरेचनम. ज्वरामुळे क्षीण झालेला जर रुग्ण असेल तर त्याला शोधन देऊ नये, त्याच्यासाठी वमन किंवा विरेचन हे हितकारी नसतं. पण कामम तु पयसा तस्य निरुहैर्वा हरेन्मला,
पण जर त्याचं रुग्णाचं मलनिर्हरण करणं आवश्यक असेल तर दूध पाजवून, पयसा किंवा निरुह बस्ती देऊन त्याचं मलनिर्हरण करावं. कारण वमन विरेचनानी जेवढा हानी होईल तेवढी निरुहानी होणार नाही. म्हणून जर ज्वराने क्षीण झालेला रुग्ण असेल आणि त्याला त्याचं मलनिर्हरण करणं आवश्यक असेल तर तिथे निरुह द्यावा किंवा दूध पाजवावं. आता हे तुम्ही तुमच्या रुग्णानुसार त्याचं जजमेंट घ्यावं काय देणं योग्य असेल. पुढेच लगेच म्हटलंय की निरुह बलम अग्निंच विज्वरत्वम मुदम रुचिम परिपक्वेषु दोषेषु प्रयुक्तः शीघ्र मावहे. या ज्वरामध्ये जर पुराण ज्वरामध्ये जर निरुह दिला तर तो काय करतो, ते दोष परिपक्व झाल्यानंतर जर निरुहाचा प्रयोग केला तर शरीराचं बल वाढतं, अग्नी प्रदीप्त होतो, ज्वर शांत होतं, ज्वराचं शमन होतं, मन प्रसन्न होतं आणि रुची, भोजनामध्ये रुची येते. मुदम, मन प्रसन्न होतं आणि भोजनामध्ये रुची येते. वमन आणि विरेचन ह्याने जेवढ्या प्रमाणात शोधन होत असतं दोषांचं, तेवढं शोधनाचं प्रमाण बस्तीचं असत नाही. तर वमन विरेचन हे एक उच्च कोटीचे शोधन आहे. निश्चित सार्वदेहिक जो एक खऱ्या अर्थाने एक इम्पॅक्ट म्हणून दाखवण्याची कुवत असलेले जे शोधन आहे ते वमन आणि विरेचनच आहे. बऱ्याच वेळा प्रॅक्टिसमध्ये विरेचनाच्या ऐवजी म्हणून बस्ती वापरण्याचा एक प्रघात बऱ्याच जण करण्याचा प्रयत्न करतात. तो अतिशय फ्लॉप जातो. ज्यांचं बल नाही, विरेचनासाठी बल लागतं, कारण मल तिथून गेल्यामुळे अवष्टंभ हे काम थांबतं आणि बलहानी होत असते. त्यामुळे जो रुग्ण स्वतःच दुर्बल आहे अशांचं मल काढून घेणं ही गोष्ट योग्य नसते. त्यामुळे विरेचन न देता निरुह वापरून तो तेवढा फक्त आशयातला काढून घेणं, इथपर्यंत सौम्य अशा पद्धतीचा हा निरुह वापरायचा. अशा पद्धतीचं हे शोधन करून घ्यायला लागतं. हे कॉम्प्रोमाइज शोधन असतं, पण बळ टिकवणं हा एक महत्वाचा भाग असल्यामुळं हा मार्ग स्वीकारला जातो. आणि त्यामुळं एक गती मिळते दोषांना बाहेर जाण्यासाठी. अनुलोमन होतं वाताचं आणि दोषांना बाह्य गती दिली जाते आणि त्या गतीने शोधन चालू राहतं आणि बळ टिकून राहतं आणि अग्नीचं बल पुढे वाढत राहतं. त्यामुळं हा केलेला एक मार्ग आहे. त्यामुळं हे डिमार्केशन निश्चित लक्षात ठेवावं की हे फक्त एक केलेलं आपण तात्कालिक सोय असते, बल नाही. त्यामुळं आपल्याला काल वाढवून घेऊन शोधन करून घ्यायला लागतं. आणि जे परिपक्वेषु दोषेषु हे पण एक लक्षात ठेवावं. म्हणजे परत तेच इंडिकेशन साधारणतः या ठिकाणी परत येतात जे क्षीरासाठी आहे किंवा जे विरेचनासाठी. परत दोष पक्व झाल्याशिवाय शोधनाला हात घालायचा नाहीये. विरेचन, बस्ती या सर्व पद्धतीच्या शोधनाला अग्नीची अपेक्षा आहे. वमन हे एकमेव उपक्रम असा आहे की ज्या ठिकाणी अग्निनिरपेक्ष वरूनच आहार तो दिला जातो आणि अग्नीचा फारसा विचार न करता तिथूनच त्याचं शोधन परत त्वरित होतं. पण विरेचन आणि बस्ती ह्यांना अग्नीचा विचार लागतोच. त्यामुळे परिपक्व दोषच हवेत असंच परत या ठिकाणी दिलेलं आहे. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढे 171वं सूत्र. पित्तम वा कफ पित्तम वा पित्ताशयगतम हरेत स्रंसनम त्रिन्मलान बस्तिर्हरेत पक्वाशय स्थिता. त्याचंच कंटिन्युएशन परत पुढे आहे. त्याच्या पुढचं सूत्र. पित्ताशयगत पित्त किंवा कफपित्ताचं निर्हरण स्रंसनाने होतं आणि निरुह बस्ती पक्वाशयस्थित तीनही दोषांचं ना बाहेर काढतो, तीनही दोषांचं निर्हरण करतो. म्हणजे इथे स्रंसनापेक्षा म्हणजे पित्ताशयगत पित्त किंवा कफपित्त असेल तर त्या ठिकाणी स्रंसन द्यावं आणि बस्ती मात्र पक्वाशयस्थित तीनही दोषांचं शोधन करतो. म्हणजे पक्वाशयस्थित जे दोष आहेत त्या दोषांना बस्ती काढून टाकतो. पुढे म्हटले ज्वरे पुराणे संक्षीणे कफपित्ते दृढाग्नये वृक्षबद्ध पुरीशाय प्रदद्यात अनुवासनम.
आता ज्वरामध्ये ज्वरिताला अनुवासन कधी द्यावा याची अवस्था दिली आहे. आता जर वमन, विरेचन, निरुह यांनी सुद्धा पुरुषाचं निस्तरण झालं नाही पूर्णपणे, तर पुराण ज्वरामध्ये अग्नी दृढ असताना, आता इथे परत अनुवासन देण्यासाठीची ही रिक्वायरमेंट आहे. ज्वर पुराण असताना, कफपित्त क्षीण झालेले असताना, अग्नी दृढ असताना आणि त्या व्यक्तीला वृक्षबद्ध पुरीशाय, वृक्षबद्ध पुरुष असेल तर प्रदद्यात अनुवासनम, तर अनुवासन बस्ती द्यावा. पित्त कफ पित्त हे पक्वाशय करत असताना स्रंसन वापरावं. स्रंसनार्थ आरगवध हा नक्की एक सर्वात उत्तम उपक्रम आहे. उत्तम पद्धतीने त्याचं शोधन होतं. आणि 3 दोषांसाठी म्हणून बस्ती कसे बदलावेत वेगवेगळे याचं मार्गदर्शन वाग्भटाने व्यवस्थित केलेलं आहे. तसंच चरकाच्या सिद्धिस्थानामध्ये सुद्धा 3 दोषांसाठीचे वेगवेगळे बस्तीचं कॉम्बिनेशन दिलेले आहेत, त्यांचा वापर करावा. आणि पुढे ज्वराच्या चिकित्सेत सुद्धा वेगवेगळे निरुह आलेले आहेत. दोषानुसार भिन्न भिन्न जे केलेले आहेत. चरकातला जो रेफरन्स तो आपण पुढे अध्याय वाचत असताना पुढे तो आपण निरुह वाचूया. आणि इथला अनुवासनाचा जो आलेला उल्लेख आहे तो मात्र सरळ सरळ हा जरा पुढच्या अवस्थांचा आहे. आत्ताच्या ह्या सगळ्या ज्या अवस्था सांगितलेल्या बस्तीच्या अनुषंगाने इथे अनुवासनाचा उल्लेख येतो. कारण ह्याच्यामध्ये दृढ अग्नी असणं आणि ज्वर पुराण असणं अशा पद्धतीचं हे जे इंडिकेशन आहे हा खूपच एक महत्वाची रिक्वायरमेंट राहते. अनुवासन देत असताना बरोबर जी पुराण अवस्थेने असलेलं जे रौक्ष आहे शरीरामध्ये आलेलं, सतत अग्नीच्या संपर्कात शाखा राहिल्यामुळं जे त्यात हातून आलेलं रौक्ष आहे आणि त्या घालवण्यासाठी जो काही आपण स्नेह शरीरामध्ये सोडणार आहोत त्या स्नेहाचं पचन करण्यास अग्नी दृढ स्थिर झालेला आहे. अशा वेळेस हे वापरण्याचं अनुवासन हे इंडिकेशन आहे. त्यामुळं आपण ज्या क्रमाने आता सध्या बघत येत आहोत ह्याच्यापेक्षा ही अवस्था निश्चित थोडीशी पुढची आहे, जी आपण जीर्णज्वरामध्ये वाचत असताना, पुराण ज्वरात वाचत असताना जेव्हा वाचू तेव्हा परत हे समजेल की अनुवासन हा त्या ठिकाणी इंडिकेटेड जातो. या ठिकाणी अजूनही ही क्षीरावस्था, स्रंसन अवस्था असेच उल्लेख या ठिकाणी अजून चालू आहे. त्यामुळे हा अनुवासन थोडासा पुढचा आहे, पण बस्ती उपक्रम सांगत असतानाचा आलेला अनुषंगिक उल्लेख हा या अनुवासनाचा आहे. पुढे गौरवे शिरसः शूले विबद्धेषु इंद्रियेषु च जीर्णज्वरे रुचिकरम पुर्यान मूर्ध विरेचन. पुढे आता सगळ्या पूर्वी सांगितलेल्या चिकित्सेनंतरही जर ही लक्षणं असतील, शिरोगौरव, शिरशूल असेल, इंद्रियांमध्ये विबद्धता असेल म्हणजे आपापल्या विषयांचं ग्रहण इंद्रिय करू शकत नसतील, ज्वर जीर्ण झालेला असताना रुची करणारं असं मूर्ध विरेचन या ठिकाणी द्यावं, नस्य द्यावं. तर ही ज्वरामध्ये आलेली मूर्ध विरेचनाची अवस्था आहे. परत इथला ही जी शोधन आहे हे शोधन होताना दोषांचं पाक उत्तम असणं, व्यवस्थित असणं ही गोष्ट खूप आवश्यक आहे. शिर या मार्गातल्या असलेल्या दोषांना विबद्ध जे आहेत त्या ठिकाणी दोष त्यांना काढण्यासाठी इंद्रियेषु म्हणजे इंद्रिय आणि शिर, इंद्रियांची हानी कुठलीही दिसत नाहीये अशा वेळेस फक्त शिर, आणि इंद्रियांची हानी दिसत आहे अशा वेळेस इंद्रियेषुच अशा दोन्ही ठिकाणी हा इंडिकेटेड आहे. त्या ठिकाणी मूर्ध विरेचन वापरायचे. मूर्ध विरेचनार्थ वापरणारे औषध आपल्याला वेगवेगळी माहिती आहेत, पण ते वापरत असताना परत ही अवस्था निश्चित साम नाही किंवा पच्यमान अवस्था सुद्धाही नक्की नाही, अशा वेळेसच हे वापरण्याचा हा टिपिकल मार्ग आहे. मूर्ध विरेचनार्थ वापरण्याचं प्रधमन हे सुद्धा परत सौम्य जातीचं अशा पद्धतीने वापरावं. इंद्रिय जवळ असल्यामुळं सुवर्ण सूतशेखरचं केलेलं नस्य. वचा वापरायचा असेल तर तेव्हा त्या ठिकाणी निश्चितच अशा पद्धतीचा कफाचा अनुबंध आहेच हे खात्री असल्याशिवाय वचेसारख्या तीक्ष्ण विरेचनाला जाऊ नये. साध्या वापरलेल्या स्मृतीसागर किंवा सुवर्ण सूतशेखरच्या नस्याने सुद्धा व्यवस्थित प्रधमन होतं आणि शोधन होतं, त्यामुळे त्याचाही विचार नक्की करावा या ठिकाणी. आता इथून पुढे म्हणजे पुढच्या सूत्रापासून 174व्या सूत्रापासून ज्वराची बाह्य चिकित्सा सुरू होते.
आता आपण ते सूत्र वाचूयात आणि ती बाह्य चिकित्सा आपण पुढच्या वेळी बघूया. अभ्यंगाश्च प्रदेहाश्च परिषेक अवगाहने विभज्य शीतोष्ण कृतम कुर्यात जीर्णे ज्वरे दूषत. तैराशु प्रशमं याति बहिर्मार्गगतो ज्वरः लभन्ते सुखमंगानी बलं वर्णश्च वर्धते. आता इथे आपण थांबूयात. काही शंका असेल तर फेसबुक आरोग्य सारथी किंवा प्रबोधिनी त्या ग्रुपवरती किंवा फेसबुकच्या ग्रुपवरती किंवा जो आपला चरक वाचनाचा जो वाचन. ग्रुप आहे त्याच्यावरती आपली शंका नक्की विचारा. धन्यवाद. धन्यवाद.